अंजुमलाला हल्ल्याप्रकरणी 3 आरोपी केले जेरबंद. पुसद येथील सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरात झालेल्या फायरिंग प्रकरणातील 2 आरोपींना अवघ्या काही तासात अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व वसंतनगर पोलिसांना यात यश आले, तर तिसऱ्या आरोपीला ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने जेरबंद केले. दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास पुसद येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसरात पावटीवर असलेल्या एका गटाकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी फिर्यादी वजाहत अली खान उर्फ अंजुम खान, लियाकत अली खान यांच्या तक्रारीवरून वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 289/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आरोपी अब्दुल वाजी अब्दुल रौफ शेख फहीम शेख करीन यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 109/118/2/135 तसेच शस्त्र अधिनियम 1959 कलमचे 327 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तात्काळ रवाना करण्यात आले होते. गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 24 जून रोजी पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास वसंतनगर सहारा पार्क गार्डन परिसरातून आरोपी अब्दुल वाजिद अब्दुल शेख, दोघेही राहणार रहमतनगर पुसद, यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना वसंतनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान तिसरा आरोपी फहीमुद्दीन करी मोदी राहणार रहमतनगर पुसद यास ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.